स्वतः मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष देत आहेत आणि जिल्हाधिकारी आणि म्युनिसिपल कमिशनर यांचा मुख्य रोल आहे त्यामध्ये. कारण अनेक कामं जी आहेत ते जिल्हा पातळीवरची आहेत, बरीचशी कामं जी आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या पातळीवर आहे. तर त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे ना की आपल्याला किती दिवस राहिलेले आहेत आणि काय काम करायचं आहे, रोल काय आहे, आणि त्या पद्धतीने मग ते एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की हे सगळं करताना त्यांनी शेवटी कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांची सोय ही महत्वाची, परंतु ते झालेल्या सोयी ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये लोकांना पुढे सुद्धा उपयोगी पडणाऱ्या असतात. तर अशा वेळेला नाशिक शहरातले जे लोकप्रतिनिधी असते, जिल्ह्यातले काही लोकप्रतिनिधी असते, त्यांना निदान समजून सांगितलं पाहिजे आम्ही येतो. कदाचित एखादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना समजता, एखादी गोष्ट नजर चुकीने समजत नाही, तर अशा वेळेला तिथले लोकप्रतिनिधी सांगू शकतात की इथे असं आहे. आणि मग त्यांना जर समज होतं ते सुद्धा प्रचार करते की नाही काम सुरू झाले काय आहे, पण आतमध्ये काय चाललं पुन्हा म्हणजे कळलंच नाही. तर मग अशा प्रकारच्या या चर्चेला सुरुवात होते आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्री लक्ष देत आहेत, परंतु लोकल अधिकारी जे आहेत, स्थानिक अधिकारी आहेत, त्यांनी या बाबतीमध्ये योग्य ती पावलं टाइम टेबल त्यांच्या समोर ठेवून उचलली पाहिजे.